स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे लहान मुलांच्या आवडीची अशी रेसिपी, ती म्हणजे मावा केक करणार आहे आपण आज। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। केक करण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे आणि अजिबात असा पसारा होणार नाही आपला किचनमध्ये अजिबात, आणि कमी साहित्यातच करणार आहे घरगुती साहित्यामध्ये। चला तर आता सुरुवात करूया। त्यासाठी सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तूप घालायचं आहे। त्यानंतर 100 ग्रॅम इतका खवा घालायचा आणि परतून घ्यायचं। मावा केक म्हटलं की खवा हा लागतोच, खव्याशिवाय मावा केक होतच नाही आणि तुम्ही घरातही करू शकता हा अशा पद्धतीने। मावा केक म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येते। हा केक एकदा केल्यानंतर आपण कधीच विकत केक आणणार नाही। अगदी बाहेरच्या केक सारखाच ह्या केकची टेस्ट येते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर आपल्याला 1 वाटीला अगदी थोडीशी कमी इतकी साखर घ्यायची आहे आणि साखर खव्यामध्ये घालून घ्यायची। आता दूध घालायचं आहे आपल्याला। अर्धा वाटी दूध घातला आहे सुरुवातीला आणि मिक्स करत राहायचं आहे। सर्व साखर वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं। साखर पावडर पण वापरू शकता तुम्ही। साधारण साखर वितळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतात कमी गॅसवरती। कमी गॅसवर त्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे आणि आता गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण। त्यानंतर 2 चमचे इतकं तेल घालायचं परत त्यामध्ये, म्हणजे तुपाने आणि तेलाने केकची टेस्ट पण खूप छान येते आणि केक पण अगदी असा आपला जाळीदार होतो। मिश्रण अगदी जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं गार। आता साईडला ठेवून देऊ आणि कढई ठेवू गॅसवरती गरम होण्यासाठी। त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। कढईत करणार आहे आपण आज केक। हे मीठ आधी खूप वेळा वापरलेलं आहे केकसाठी। खारे शेंगदाणे फुटाणे यासाठी वापरलं आहे हे मीठ। आता त्यामध्ये स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि कढई गरम होऊ द्यायची। तोपर्यंत आपण इकडं आता तयार करून घेणार आहे बॅटरचं केकचं। आता या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। करणार आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चापट डबा घ्यायचा आहे आपल्याला प्लेन बुडाचा आणि तेल लावून घ्यायचं त्याला। बटर पेपर पण नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे आता गव्हाचं पीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर आणि अशा पद्धतीने सर्व डब्यावर पसरून घ्यायचं ते डब्यामध्ये अशा पद्धतीने। आता हा आपण साईडला ठेवून देऊ टीन। त्यानंतर आपल्याला 1.5 वाटी इतका मैदा घ्यायचा आहे
बेकिंग सोडा, बेकिंग पावडर पाव चमचा आणि वेलची पूड घातली आहे पाव चमचा. आता जे मिश्रण तयार केलं आहे ते थोडंसं थंड झालं आहे, म्हणजेच अगदी थंड हे होऊ द्यायचं नाही, कोमट असतानाच मैद्यात घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण अर्धा वाटी इतकं दूध वापरलं. आता आपल्याला 1 वाटी इतकं दूध लागणार आहे आणखी. म्हणजे सर्व बॅटर तयार करण्यासाठी साधारण 1.25-2 वाट्या इतकं दूध लागलं आहे. आणि एक महत्त्वाचे सांगायचे राहून गेले, मैदा हा नेहमी चाळूनच घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर आपलं बॅटर तयार झालं आहे. आता आपण टीनमध्ये ओतून घेऊ आणि अशा पद्धतीने ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे वरून. बदाम आणि पिस्ता. आणि ठेवून द्यायचं आता गॅसवरती कढईमध्ये झाकण ठेवून द्यायचं आणि 30 ते 40 मिनिटासाठी आपण केक होऊ द्यायचा आहे कमी गॅसवरती. बघू शकता 30 मिनिटानंतर केक आपला तयार झाला आहे. थंड होऊ द्यायचा. थंड झाल्यानंतर बघू शकता केक अगदी खूप असा सुंदर झाला आहे आपला. केक पाहिल्याबरोबरच अगदी तोंडाला पाणी सुटतं. कट करून दाखवते आता बघू. अगदी आपल्याच घरच्या साहित्यामध्येच तयार झाला आहे हा मावा केक. घरात जर हा केक एकदा केला तर आपण कधीच विकत आणणार नाही केक. मावा केक म्हणजे चवीला अगदी भन्नाट असा लागतो. बघू शकता केक आपला खूप असा स्पॉन्जी झाला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. केक करून पहा आणि कमेंट पण पाठवा. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच साहित्य वगैरे घ्या. अगदी परफेक्ट असा केक होईल तुमचा तयार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका रेसिपीसह. आपल्या चॅनलवरती घरगुती केकचे असेच व्हिडिओ येत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या. मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांनाही घरगुती पद्धतीचा मावा केक खायला मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. Ice in my veins, I've been driving this train